नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:47 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:42 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:47 ते 12:17 आणि यमगंड काळ दुपारी 3:17 ते 4:47 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थी लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संभवतो. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचं राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होऊ शकेल, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींचे काही इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्याकरता काही पैसे खर्च करावे लागतील. मात्र तुमच्यातलं जे नातेसंबंध आहे ते अधिक घट्ट होऊन राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोटे मोठे वाद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे तृतीयात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करताना दिसाल. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आजचाच दिवस आहे. फिरणं होईल, ट्रॅव्हलिंग होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल, पण तो कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजचाच दिवस आहे. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरले जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त काही इंट्युशन्स वगैरे शकतील. मित्रपरिवाराकडून साथ संगत चांगली लाभेल. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे आरोग्याचे त्रास डोकं वर काढू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचमुळे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. छोटे मोठे त्रास दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. संमिश्र स्वरूपाचा दिवस आजचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.